ಮಂಗ್ಸುಳಿಯ ವಿವಾಹಿತ ಮಹಿಳೆ ನೇಣಿಗೆ ಶರಣು. ಗಂಡನ ಮನೆಯವರ ಕಾಟಕ್ಕೆ ಮಗಳ ಸಾವು. ತವರು ಮನೆಯವರ ಆರೋಪ. ಅತ್ತೆ ಗಂಡನ ಮಾನಸಿಕ ಹಿಂಸೆಯಿಂದ ಧನಶ್ರೀ ಚೇತನ್ ಮಹಲ್ದಾರ್ ವಯಸ್ಸು 23 ಎಂಬ ವಿವಾಹಿತ ಮಹಿಳೆಯು ನೇಣಿಗೆ ಶರಣಾಗಿರುವ ಘಟನೆ ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಮಂಗ್ಸುಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ 9ರಂದು ಸಂಭವಿಸಿದ್ದು, ಗಂಡನ ಮನೆಯವರ ಕಾಟಕ್ಕೆ ಮಗಳು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾಳೆಂದು ತವರು ಮನೆಯವರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಧನಶ್ರೀಯ ತವರು ಮನೆ ನೆರೆಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಶಿರೋಳ್ ತಾಲೂಕಿನ ಕೌಟೇಸಾರ್ ಗ್ರಾಮವಾಗಿದ್ದು, ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಂಗ್ಸುಳಿ ಗ್ರಾಮದ ಚೇತನ್ ಮಹಲ್ದಾರ್ ಈತನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿದೆ. ದಂಪತಿಗಳಿಗೆ 1.5 ವರ್ಷದ ಪುಟ್ಟ ಮಗನಿದ್ದಾನೆ. ಪತಿ ಚೇತನ್ ಹಾಗೂ ಅತ್ತೆ ಪದೇ ಪದೇ ಮಾನಸಿಕ ಹಿಂಸೆ ನೀಡುತ್ತಿದ್ರು. ನನ್ನ ಮಗಳು MSc ಪದವೀಧರೆಯಾಗಿದ್ದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತವಳಲ್ಲ, ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಎಂದು ಧನಶ್ರೀ ತಾಯಿ ಶೋಭಾ ಸಿದ್ಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ತಂದೆ ಸಿದ್ಗೌಡ पाटील ಹಾಗೂ ತಮ್ಮ धीरज पाटील आरोपिಸಿದರು. पोरगी चांगलं बोलल्या, चांगलं केल्या आणि पोरगी घराकडे आल्यावर पोरगीला त्रास केल्या. काय मागणी होतं काय त्याची? पैशाने सोनं मागत होतं. सोनं लय गाठलं नाही म्हणत होतं. घर बांधायचं पैसे घेऊन येणार म्हणत होतं. माझी एकच पोरगी होती. माझ्या पोरगीचं वाटोळ केलं व त्यांनी माझ्या पोरगीला मारून टाकलं. माझी पोरगी आत्महत्या करणारी नव्ह. माझी पोरगी शाळा शिकलेली होती, अडगी नव्हती. तुमचं गाव कुठलं? कवटेसार. हा हा. लगेच 3 वर्षात माझ्या पोरगीला चोकतील रेड त्यांनी चोक लावलं नाही. माझी पोरगी काय सांगत नव्हती. आईला ताप होतोय, पप्पाला ताप होतोय म्हणून. असं चुकीची सुसाईड वगैरे करण्याचं स्टेप ती घेणार नाही. तिला सासूत्यांनी मानसिक क्षय केलाय, तिला त्रास दिलाय. त्याच्यामुळे आता आम्हाला शंका आहे की हे तिनं पाऊल उचललेलंच नसतं. आम्हाला आमच्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. हाताला आणि काय झाले ते आम्ही रविवारी पाहुण्यांना भेटायला, माझ्या बहिणीला भेटायला मंगसुळला आला होता. मंगसुळीमध्ये आलो होतो. त्यांच्यामध्ये समजूत करायला आलो होतो. समजूत म्हणजे याच्यावर भांडण होतं, लावून देत नव्हते. घरी आमच्या घरी पेशंट आहेत, माझी आई पेशंट आहे, त्याच्यामुळे भेटायला वगैरे लावून देत नव्हते. जे माहेर म्हणले की नाही, माहेर लावूनच देत नव्हते. सतत तिचा त्याच त्याच्यावरनं त्रास तुम्ही तुमचं पडून ऍक्सिडेंट झालं. हां, त्या दिवशी आम्ही परत गाडी जाताना आमचा ऍक्सिडेंट झाला. सतत तिला त्रास होता. तुम्हाला म्हणतो नव्हती तुम्ही चुकीच्या जागी मला दिलाय, मला चुकीच्या जागी दिलायचा. आणि मला खूप इथं त्रास आहे. ते नाही, तुम्ही ज्या दिवशी भेटला रविवारी त्या दिवशी काय सांगितलं? त्या दिवशी काय नाही, सगळ्यांच्या समोर होतो. काही नाही, काही जाणवलं पण नाही, काय बोलत नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रासाचं काय सांगितलं नाही. ती लई गोष्टी सहन केल्या, पण आधी बोललेली मला. दुसऱ्याने सांगितलं की तिला त्रास डबल होत होता साहेब. सासऱ्याला जरी सांगितलं तर तिला जात होत होता. एवढ्या परिस्थितीने पोरगी माझी भोळी आणि हे करून टाकली, मानसिक छळ करून आत्महत्या सुरुवात केली त्यांनी. आता आम्हालाही पण करून ठेवले. तिचा जे मृत्यू पावला आहे, मृत्यू झाला का नाही, ते कशाने झाले म्हणून सांगितले यांनी आम्हाला सांगितलंच नव्हतं. आम्ही फोन त्यांना केलता रात्री 10 वाजता. त्यावेळी सांगितलं की सिरियस आहे, कागवाड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्यांनी सांगितलं नव्हतं. मग आता काय चर्चा काय, कशाने झाले, काय झालं? अजूनपर्यंत त्यांच्या घरातून कोणी निरोप दिला नाही. त्यांच्या शेजारच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की खूप सिरियस आहे आणि कागवाड हॉस्पिटलमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी 6 वाजता या. मग त्यांच्या मामाला तुम्हाला फिरवून विचारलं म्हणजे मुलीचा जीव कशाने गेले अजून सांगितले? अजूनपर्यंत सांगितलं फक्त सांगितलेले सुसाईड केले. चक्कर मारून पडल्या, दाखवण्यात ठेवलं आहे. 6 वाजता सांगितलं. मला काय संशय आहेत? आमच्या पोरगीला त्यांनी मारून टाकलं. आमच्या पोरगी काय बोलली, आमच्या पोरगीला त्यांनी टाकल्या. आम्हाला घातपात झाल्या तसं नाही साहेब. मारून टाकलं त्यांनी. आम्ही लांब आहे, जाऊ काढण्यात आम्ही लांब असण्याचा फायदा उठला. यो पुण्यात असतोय, मी घरी. इकडे येऊन त्याचं बरं राखत बसायचं त्यांनी जास्ती. 7 वाजता झाले म्हणून सांगायला गेले, पण आम्हाला 10 वाजेपर्यंत कोणती बातमी दिली नाही. सकाळी या, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता या म्हणून सांगितलं आम्हाला काही सांगितलं नाही. काय झाले, जावाई पोरगीला म्हणतोय तुझी गरज नाही, जा पोरग ठेवानी जा. जावायची भाषा. आता ते नातू कुठे आहे तुमचा? तिकडे जाय,
आई म्हणतात आमचा हात वरपर्यंत आहे, तुझा बाबा काय करणार आहे, आमचं तुम्ही काय बिघडू शकत नाही का म्हणतात मला. आम्हाला पोरगीला म्हणतात कायम मध्ये ठेवले. त्यामुळे तिनं आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. सण सोडी ते सांगितले आमच्या पोरगीला कायम मध्ये ठेवले. त्यामुळे तिनं आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. सण सोडी ते सांगितले आमच्या लायकीचं नाही, आमच्या बरोबरीचं पण असं तिला कळ टोचून दिली. काय बघायला का आमच्या इथं सण करायचं काय तुम्हाला खूप मानसिकरण केले. मानसिक कठण केलं तिने सगळं सण केले. 3 वर्ष चालू आहे. आली नाही. फोन करायचं नाही तिला, सगळं हे फोन घ्यायचं नाही. आणि पोरगी आमच्या बरोबर बोलत नव्हती. ती दवाखान्यात आहे तर बघायला लवकर लावून देत नाही, घरी तर लावूनच देत नाही. लई छळ गेलं. लई केला साहेब, त्यांनी राजकारणी असल्यामुळे आमचा हात वरपर्यंत आहे, तुझा आई बाबा काय करू शकत नाही म्हणतो तो पोरगी. केला साहेब. त्यांनी राजकारणी असल्यामुळे आमचा हात वरपर्यंत आहे, तुझा आई बाबा काय करू शकत नाही म्हणतो तो पोरगी. ಈ ಕುರಿತು ಕಾಗವಾಡ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು ಪಿಎಸ್ಐ ಜಿಜಿ ಬಿರಾದಾರ್ ತನಿಖೆ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕಾಗವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ತಾಳೆ.